कुराणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांच्या बोधकथा आलेल्या आहेत. हो. एकूण 114 अध्यायांमध्ये म्हणजे सुरहमध्ये 72 सुरामध्ये याचा उल्लेख आहे. एकूण 6239 श्लोकांच्यापैकी म्हणजे आयातींपैकी 1850 श्लोकांच्यामध्ये या बोधकथांचा संदर्भ आलेला आहे. या बोधकथांचा निष्कर्ष असा आहे की त्या प्रेषितांमार्फत अल्लाने पाठवलेल्या आज्ञांना व त्या प्रेषितांना लोकांनी न मानल्यास पूर्वसूचना देऊन त्या लोकसमूहावर नैसर्गिक प्रकोप होऊन शिक्षा करण्यात आलेली होती. बरोबर आहे. एका कुराण भाषामध्ये दवतुल कुराणमध्ये असे म्हटले आहे की भारतातही अल्लाने इस्लामचा संदेश देऊन प्रेषित पाठवले होते, पण तेथील लोकांनी त्यांची शिकवण स्वीकारली नाही. मग त्याच्यानंतर भूकंपाचा प्रकोप झाला, त्यात ते लोकसमूह नष्ट झाले. आता आम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहोत. मुलांना हडप्पा, मोहनजोदडो, लोथल, कालिबंगन हे जमिनीत गाडल्या गेलेल्या शहरांच्या बद्दल उल्लेख करतो. तर त्याबद्दल दवतुल कुराणमध्ये असा एक भाष्य करण्यात आलेलं आहे की पंजाबमधील हडप्पा व सिंधमधील मोहनजोदडो तसेच गुजरातमधील लोथल इत्यादी सर्व प्राचीन वसाहती होत की ज्या आपल्या संपूर्ण संस्कृतीसह जमिनीत गाडल्या गेल्या. नंतर तेथे सापडलेल्या प्राचीन अवशेषावरून हेही दिसून येते की त्यांची संस्कृती अनेकेश्वरवादी होती. यास्तव याबद्दल नवल वाटायला काही नको की या वसाहतीकडेही अल्लाने प्रेषित पाठवले असावेत व त्यांना विरोध केला म्हणून अल्लाची शिक्षा भूकंप वगैरेच्या रूपाने त्यांच्यावर कोसळली असावी व त्यामुळे ते जनसमूह जमिनीत गाडले गेले असावेत. हा काळ इसवी सन पूर्व 2000चा असावा. तेथील प्राचीन अवशेष याची साक्ष देतात की प्राचीन भारत या देशामध्ये देखील शिर्क म्हणजे अनेकेश्वरवाद आणि कुफ्र म्हणजे सत्य स्वीकारण्यास नकार देणे याच्या परिणामी अल्लाच्या शिक्षेचा आसूड भारतालाही निश्चितपणे बसला आहे असा उल्लेख दवतुल कुराणमध्ये आहे. हे आपल्याला बरोबर वाटतं का? हा त्यांचा अंदाज आहे. त्याच्याकरता कुराणामध्ये किंवा हदीसमध्ये आधार सापडत नाही. म्हणून मी माझं विवेचन किंवा माझं उत्तर केवळ कुराण आणि हदीसच्या मर्यादेमध्ये राहूनच देऊ इच्छितो. म्हणून मी त्याच्यावर अभिप्राय देण्यास असमर्थ आहे. तुम्ही आत्ता असं म्हणालात की कुराण ही खरं काय खोटं काय, योग्य काय अयोग्य काय हे समजावून सांगण्याची, तपासून पाहण्याची कसोटी आहे. माझा प्रश्न थोडा दीर्घ आहे, आपण व्यवस्थित ऐकून घेऊ. बिगर मुस्लिमांना सुद्धा असं वाटत असणार की आपण कुराण वाचावं, पण मूळ कुराण अरबी भाषेत. 17व्या शतकापर्यंत कुराणाचं अन्य भाषेमध्ये भाषांतर करायला मनाई होती. इसवी सन 1647मध्ये अरबी कुराणाचं फ्रेंचमध्ये भाषांतर झालं. 1734मध्ये इंग्रजीत भाषांतर झालं. उर्दूमधलं भाषांतर 1861चं आहे. मराठीपुरता विचार करायला गेलोत आपण तर मराठी भाषांतर 1916 साली निजाम सरकारने म्हणजे 7व्या निजामानं प्रसिद्ध केलं. त्याची दुसरी आवृत्ती महाराष्ट्र सरकारच्या मदतीनं 1973 साली प्रसिद्ध झाली. या पुस्तकाला शिक्षण सचिव डॉक्टर A.U. शेख यांची प्रस्तावना आहे. या आवृत्तीच्या आरंभाला शिरोभागी 786 हा अंक लिहून त्यांनी कुराण वाचनाचे 27 नियम दिलेले आहेत. या नियमापैकी 2-3 नियम या ठिकाणी मी उद्धृत करतो आणि त्याच्यावर माझा प्रश्न आहे. 17व्या क्रमांकाचा नियम आहे, काफीर नास्तिकास मूळ कुराणास शिवण्याची मनाई केली पाहिजे, परंतु त्याला तोंडी शिक्षण घेण्यास हरकत नाही. 22व्या क्रमांकाचा नियम आहे, कुराणाच्या वरती पुस्तके ठेवणे कुराणाची बेअदबी आहे. 23व्या क्रमांकाचा नियम आहे, कुराण जुने झाले असेल किंवा वाचण्यासारखे नसेल तर ते एका पवित्र व स्वच्छ कपड्यात गुंडाळून मुसलमानाच्या प्रेताप्रमाणे एखाद्या पवित्र व सुरक्षित जागी खड्डा खोदून त्यात गाडून टाकले पाहिजे. मला सांगा, जर इतके काटेकोर नियम असतील तर बिगर मुसलमानाला कुराण वाचण्यासाठी समस्या निर्माण होणार नाहीत का? काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे? ते नियम जे त्यांनी सांगितलेले आहेत ना, ते त्यांनी स्वतःच्या श्रद्धेपायी लिहिलेले आहेत. तो नियम कुराणाचा नाही, तो नियम हदीसचा नाही. आमच्याकडे प्रमाण काय आहे, कुराण आणि हदीस काय म्हणते त्याच्यानुसार आम्ही निवाडा देतो. एवढं मात्र निश्चित आहे की कुराणाला म्हणजे आम्ही ज्यांना कुणाला देतो सामान्यतः अशा लोकांना देतो की ज्यांच्यामध्ये थोडंसं कॉमन सेन्स आहे की बाबा एका विशिष्ट धर्माचा धर्मग्रंथ आहे, आपण त्याचा अपमान कशाला करायचा. फक्त ही मी काळजी घेत असतो, परंतु हा नियम नाही. एखादा शत्रू देखील मागत असेल की कुराण पाहिजे मला, मी देणार त्याला.
अरबी कुराण देणार. कारण तो माणूस आहे आणि कुराणाचा जो मुख्य विषय आहे तो माणूस आहे. जसं आपले विषय असतात ना, केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झॉलॉजी, तसं हा याचा विषय जो आहे ना तो ह्युमन बिंग, माणूस आहे. माणसाने कसं वागावं, कसं जगावं, काय श्रद्धा ठेवावी, ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक उल्लेख या कुराणामध्ये आहे. जर एखाद्या माणसाला मी कुराण दिला नाही आणि तो बेशिस्तीने वागला तर मी कसं म्हणणार त्याला की रे तू बेशिस्तीने वागतोय? तो मला माहितीच आहे ना रे, शिस्त दाखवणार काय शिस्त, शिस्त मी कशी दाखवणार? तू तिथे थांब, मी वाचून दाखवतो, अशी राहणार का? अशी होऊ शकत नाही. त्याला समजेल या पद्धतीने मला कुराण समजावून सांगणे माझं अर्ध्य कर्तव्य. बल्लेहू अन्नी वलव काना आया, तुम्हाला जितकं माहीत आहे तितकं माहिती तुम्ही द्यायलाच पाहिजे. जर माझ्या सोबतीला एखादा कुराणाला न जाणारा माणूस आहे, तो तेलुगू भाषिक आहे, तो मराठी भाषिक आहे, तर त्याला कुराण समजावून सांगणे माझं कर्तव्य आहे. मी जर सांगितलेलं आहे ना तर ती कर्तव्यच्युती होईल. म्हणून जे आहे ना त्यांनी जे म्हटलेलं आहे ना त्यांच्या स्वतःच्या आकलनानुसार ते नियम टाकलेले आहेत, परंतु तो नियम काही खरा नाही. मला सांगा की 786 आणि ते जे आपण सांगितलं ना, कुराणाचं भाषांतर 19 भाषांमध्ये, भारतीय भाषेमध्ये झालेलं हे मी आधी सांगितलेलं आहे. आणि इथेच नाही, जगाच्या पाठीवर कोणताही देश असा नाही की जेथील लोकांना, लोकसमूहांना त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये कुराण समजून घेता येत नाही, असा एकही देश नाही जगामध्ये. सगळीकडे कुराणाची ज्या भाषांतरे आहेत आणि प्रती आहेत उपलब्ध आहेत. हां सांगा. इस्लाममध्ये, मुसलमानांच्या मध्ये 786 हा आकडा फारच प्रसिद्ध आहे. आम्हाला 786 बरेच प्रश्न आले, ते समाज माध्यमांवर सुद्धा आम्हाला प्रश्न विचारला आहे. 786 काय आहे? गाडीचा नंबर घेण्यासाठी आपल्या वहीवर, आपल्या घरावर, एवढंच नाही तर कुली सिनेमामध्ये सुद्धा अमिताभ बच्चनच्या हाताला जो बॅच आहे तोही 786 नंबरचा होता. तर हे काय नेमकं 786 नेमकं असं आहे, आमच्या भारतामधले जे मुसलमान आहेत ना त्यांचं ओरिजिन हिंदूपासून आहे. आमचे सगळे पूर्वज हिंदूच होते. आमच्याकडे जे आहे ना एखाद्या गोष्टीच्या बद्दल जी आदरभावना आहे ना ती त्या पद्धतीने असते. उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल, काही लोक काय करतात, नवीन मोटरसायकल घेतली की त्याच्या भोवती एखाद्या देवीचा लाल पट्टा बांधतात, है ना. कशा करतात? त्यांचा विश्वास असा असतो की हा देवीचा आशीर्वाद राहील, या गाडीवर ॲक्सिडेंट होणार नाही, आपण मरणार नाही. तसं काहीच नाही, त्याबरोबर मरतो माणूस. तसं जे आहे ना ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, कुराणाने जे 786चा जो आकडा आहे ना ते कशाकरता केलेलं आहे, अरब लोक जे होते ना, अरब ते अत्यंत हुशार होते का. मी तुम्हाला सुरुवातीला अरबच्या बाबत सांगितले की ते असे रानटी होते वगैरे, तो एक प्रकारचा. काही लोक जे सुशिक्षित होते, इतके जबरदस्त म्हणजे कवी होते ते की त्यांनी ज्या काव्याच्या म्हणजे काव्यांचे साचे जे त्यांनी बनवले, आजपर्यंत 21व्या शतकामध्ये त्याच्या पुढे अरबी, फारसी आणि उर्दू भाषा गेलेली नाही. मफऊल फायलात मफाईल फायलन, समजा हे एक अशी लाईन आहे तर दुसरी लाईन त्याच पद्धतीने येईल. अशा तऱ्हेने कविता रचणारी माणसे पण त्या ठिकाणी होती अरबमध्ये. तर त्या अरब लोकांचा गणितामध्ये, या काव्यामध्ये, दारू पिण्यामध्ये नंबर 1 होता. तर ह्या लोकांनी काय केलं की आपल्याला ज्यांना अरे बापरे आपण मुसलमान आहोत ना, ईश्वराचं नाव घ्यायला पाहिजे. मग ईश्वराचं नाव काय? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अरे बापरे, याच्यामध्ये अल्लाचं नाव आहे, कुराणामध्ये ही आयत आहे. आणि समजा आपण एखाद्याला पत्र लिहिलं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आणि ते पत्र खाली पडलं, त्याच्यावर कोणाचा पाय पडला तर बेअदबी होईल ना यार, नको ना. मग काय करायचं? मार्ग काय? काय नाही म्हणजे आपण असं करू, त्यांनी अक्षरांची किंमत ठरवली. ब बिस्मिल्ला आणि अलिफ, अलिफ म्हणजे 1, ब म्हणजे 2. अशा तऱ्हेने त्यांनी जे अरबी भाषेतली अक्षरे होती त्या प्रत्येक अक्षराला एक संख्या दिली आणि त्या संख्येची जी बेरीज आहे ना, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ह्याची बेरीज होते 786. तर त्यांनी काय विचार केला, चालेल ना हे असं लिहू आपण, आपली नियत काय आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम म्हणायचं. आता पायात उडवा तुम्ही की घोडून प्या, असं येते. म्हणजे त्याच्या मागे जे आहे ना असं धर्मशास्त्र वगैरे असं काही नाही. जे श्रोते बसलेले आहेत त्या श्रोत्यांमध्ये बरेचसे तरुण पण आहेत. हे तरुण हे ऑब्जेक्टिव्ह आणि MCQच्या काळातले आहेत. हो, यांना असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असावा लगे ऑब्जेक्टिव्ह उत्तर मिळावं. चालेल. पण इस्लाम समजून घेताना हे ऑब्जेक्टिव्ह जाता येणार नाही. आपले प्रश्न दीर्घ आहेत आणि उत्तर पण दीर्घ आहे. तरुण श्रोत्यांना माझी विनंती आहे की प्रश्न पण तुम्ही समजून घ्या, कारण जोपर्यंत प्रश्न समजून घेणार नाहीत उत्तर समजता येणार नाही. उत्तर समजल्याशिवाय इस्लाम समजून घेता येणार नाही. बरोबर आहे? बरोबर, अगदी बरोबर. बघा आता सुफी संप्रदाय
आणि उलेमा किंवा धर्मपंडित मानतात तो इस्लाम, याच्यात नेमका फरक काहीतरी आहे. काही जण म्हणतात की सुफी संप्रदाय हा मूळ इस्लाम नसून त्यात केलेली मानवी सुधारणा आहे किंवा तो विशुद्ध इस्लाम नाही. यातलं काय खरं आहे? कसं माहिती का, ग्रीक तत्त्वज्ञान जो होतं की नाही, त्या ग्रीक तत्त्वज्ञानाचा परिणाम त्या परिणामामध्ये मुसलमानांच्यावर झाला. आणि विशेषतः अशा काळामध्ये की जेव्हा त्यांच्या हातामध्ये सत्ता नव्हती. तर ज्यावेळेस सत्ता नव्हती आणि ग्रीकांचं वर्चस्व होतं आणि लोक जे ना त्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होत होते, त्यावेळेस त्यांनी काय केलं की आपल्याकडे जसं जे आहे ना, काय म्हणतो पण त्याला, ईश्वराशिवाय कोणच अस्तित्व नाही. आपण काय म्हणते विशिष्ट टर्म आहे ना, आस्तिक ना आस्तिकच्या नाही, म्हणजे ईश्वराशिवाय अस्तित्वच कोणाचं नाही. ते एक तत्त्वज्ञान आहे आपल्याकडे, अद्वैत आणि द्वैत. व्हेरी गुड, आय एम व्हेरी थँकफुल टू यू सर. अद्वैत तत्त्वज्ञान जे आहे ना, अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काय आहे, मी आणि ईश्वर वेगळे नाहीत. मी छोटा कण, ईश्वर मोठा. मी प्रगती करत करत ईश्वराच्या मोठ्या याच्यामध्ये विलीन होणार आणि त्यालाच आपण मोक्ष म्हणतो. ही जी अद्वैताची कल्पना आहे ती इस्लामच्या नेमके विरुद्ध आहे. इस्लाम द्वैतवादी आहे. द्वैतवादी म्हणजे काय, मी वेगळा, ईश्वर वेगळा. तो माझ्यावर नियंत्रण करत आहे म्हणून मला जबाब द्यावा लागेल त्याला. अशा उत्तरदायित्वाच्या कल्पनेने मी सरळ राहतो. जर मला असं वाटलं की काय नाही रे, तू आणि मी एकच आहोत, तर मी कोणताही नीतिमत्तेचा नियम पाळणार नाही. आईशी संभोग का करायचा नाही, बहिणीशी संभोग का करायचा नाही, याची उत्तरे त्या अद्वैतमध्ये नाहीत. तर अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्या काळामध्ये ज्या लोकांवर झाला आणि जे बेसिकली मुस्लिम होते त्यांनी तो संप्रदाय सुरू केला. तर सुफी संतांना एक म्हणतात ईश्वर आणि प्रेषित एकच, काहीच फरक नाही, ईश्वर तोच ईश्वर आहे असं. म्हणजे प्रेषित चांगला माणूस आणि अल्लाह एकच आहे, आपण देखील एकच आहोत. अशा तऱ्हेने अद्वैत पद्धतीमध्ये शिरून इथल्या अद्वैत लोकांना इस्लामकडे आकर्षित करणे, हे जसं अमीर खुसरो वगैरे हे जे लोक होते ना, त्यांच्या पद्धतीचा तो सुफिझम आहे. मूळ सुफिझम म्हणजे काय, शुद्ध करणे मन, हे अत्यंत चांगलं आहे, हे इस्लामला मान्य आहे. परंतु जे प्रचलित सुफिझम आहे ते सुफिझम इस्लामपासून वेगळं आहे. औरंगजेबच्या काळामध्ये अनल हक, मीच ईश्वर आहे असं म्हणणारा एक व्यक्ती होता. त्याने त्याला बोलावून सांगितलं की बाबा रे, स्वातंत्र्य आहे पण तुझ्यामुळे बाकीचे लोक गुमराह होत आहेत, हे बंद कर. हट्टप्रमाणे बंद करायचंच नाही, कापून टाकलं त्याला औरंगजेबने. आणि अशा तऱ्हेने जी अद्वैतवादाची परंपरा आहे ती इस्लामने खोडून काढलेली आहे. तर सुफिझम हा अद्वैतवादाकडे जाणारा भाग आहे. ती इस्लामशी काहीच मेळ नाही त्याचा. याचा अर्थ असा आहे की दर्गे, कबरी या गोष्टी मूळ इस्लामला मान्य नाहीत. दर्गे आणि कबरीचे आणि सुफिझमचा संबंध नाही. त्याचं कारण सांगतो. दर्गे जितके आहेत ना, अशा लोकांचे आहेत की ज्यांनी खडतर प्रवास करून इथल्या लोकांची भाषा अवगत करून इस्लामचा प्रचार केला, आपल्या देहबोलीने, आपल्या कृतीने. माझ्या तिसऱ्या पिढीमधले आम्ही सगळे लोक लिंगायत होतो. माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा, त्यांनी कंधारमध्ये पहिल्यांदा इस्लाम स्वीकारला. त्या ठिकाणी मंदिर होतं, शिवालय, आणि त्या मंदिराचे आमचे आजोबा पुजारी होते. त्या ठिकाणी हे संत आले, शाह रफीउद्दीन. हे आले तर त्यांना बोलता येत नाही, त्यांची भाषा यांना कळणार, याची भाषा त्यांना कळणार. परंतु त्यांच्या आचरणाने आणि त्यांच्या संयमाने लोक इतके प्रभावित होत. एखादा माणूस आपली मुलगी आजारी आहे घेऊन आला, साहेब तुम्ही बुजुर्ग दिसता, जरा दुआ पडा. त्यांनी काही फुंकर मारली, त्यांना अल्लाह झाला, अरे फार देव माणूस आहे, लागली राग. आणि माझं पाय पडू नका, अल्लाचे पाय पडा. तो काय असतो, असा असतो. अशा तऱ्हेने त्या संतांनी इस्लामचा प्रचार केला आणि त्या प्रचार केल्यामुळे गुलाम समदानी तुमच्यासमोर मुसलमान म्हणून हजर आहे. पण आता तर आम्ही असं बघतोय की मोहम्मद पैगंबराच्या जयंती दिवशी सुद्धा भव्य मिरवणुका निघत आहेत. चुकीच्या आहेत त्या, 100% चुकीच्या आहेत. काही लोकांचं समर्थन कसं आहे, शिवजयंती निघते, भीम जयंती निघते, अमुक निघते, तमुक निघते, मग आम्ही का नाही काढायची. हा जो विचार आहे ना, तो कोता विचार आहे. ज्याला आपण काय म्हणून कौमियत, कौमपरस्ती. इस्लाममध्ये दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एक आहे कौमपरस्ती आणि एक आहे अल्लाह परस्ती. कौमपरस्ती म्हणजे काय, माझे लोक,
ते चांगले असोत किंवा वाईट असोत, मी त्यांच्या समर्थनात येणार. ही कॉमपरस्ती आहे जी मुस्लिम लीगची म्हणजे हे कमाल होती. आणि इस्लामचं काय नाही, सगळी मानवजात एकच आहे. ईश्वरपरस्ती वेगळी, कॉमपरस्ती वेगळी. ह्या दोघांच्या भांडणामुळे पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळेस जमात इस्लामीचे जे फाउंडर होते मौलाना मौदुदी ह्यांना लोकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बदमाश, तू पाकिस्तानची निर्मिती होऊ देत नाही, विरोध करतो का बरे? अरे बाबा, त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या राष्ट्रीय याच्यामध्ये 2 नेशन थेरी त्यांना मान्य नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं की ठीक आहे आपण भारतामध्ये राहू, पण आपल्याला काही हक्क मिळाले तर चांगले, आपल्याला इस्लामचं काम करायचं आहे. जर आपण अशी फाळणी करून घेतली, आपण वेगळे झालो तर मिळणार काय आहे? तर त्यांचं भाकीत असं होतं, तुमच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर तुम्ही बेफाम वागणार. जसं इथे मराठवाड्यामध्ये रजाकारांची वर्तणूक होती. माझे वडील सांगायचे, रजाकारांनी इतका अन्याय केला बेटा म्हणे लोकांच्यावर की आम्ही सांगू शकत नाही, आज शर्मेने आमची मान खाली जाते, असे माझे वडील म्हणायचे. तर अशा तऱ्हेचं रजाकारांचा काळ जसा होता तसा पाकिस्तानमध्ये येणार आहे असं मौलाना मौदुदीने त्याच वेळेस सांगितलं होतं. म्हणून त्यांनी विरोध केला. जमात इस्लामीला पाकिस्तानमध्ये जवळ येऊ देत नाहीत, बदमाश म्हणतात. काय कारण आहे? त्यांनी ह्या गोष्टीचा विरोध केला होता. त्यांनी सांगितलं होतं की आपण नम्रतेने ह्यांचं प्रेम संपादन करून ह्यांच्या विश्वासाने जर इथे राहिलो तर लोक नॅचरल पद्धतीने इस्लाम समजून घेतील आणि ज्यांना सद्सद्विवेक बुद्धी ह्या गोष्टीकरता प्रवृत्त करेल ती माणसं इस्लाम स्वीकारतील. नाही स्वीकारली तर ती आपली बळजबरी नाही. आपण कोणाला बळजबरीने मुसलमान करण्याचा निषेध आहे इस्लाममध्ये, असं करू शकत नाही आपण. तर त्या म्हणजे कबरींचं ह्यांचं त्यांचं जे प्रस्थ भारतामध्ये आहे ना, ते कशामुळे आहे की इथल्या मुसलमानांना काय वाटतं, हां त्याच्या जुलूस आहे मग मी काय नाही काढणार, तो जातो याच्यामध्ये मग मूर्तीकडे, मी काय नाही जाणार, मग मी जातो कबरीकडे. तर कबरीकडे जाणे म्हणजे ती मूर्तीपूजाच आहे, ती हराम आहे इस्लाममध्ये, बिलकुल निषिद्ध आहे. परंतु सामान्य लोकांना आम्ही समजावून सांगू शकत नाही, हा त्याच्यामधला दोष आहे. म्हणजे कौम परस्ती नाही तर अल्ला परस्ती महत्वाची. जर अल्ला परस्ती महत्वाची तर कुराणाचा आधार घेऊन काही मुस्लिम पंडित असं सांगत असतात की अल्ला किंवा इस्लाम हा फक्त मुसलमानांसाठी नाही तर समस्त मानव जातीसाठी आहे. बरोबर आहे. याचा काय अर्थ आहे आता? म्हणजे ही शिकवण जगाच्या पाठीवर म्हणजे जमिनीच्या वर आणि आकाशाच्या खाली whosoever is a man for him this teaching is there, त्याच्याकरता ही शिकवण आहे. म्हणजे इस्लाम हाच एकमेव सत्य धर्म आहे असा इस्लामचा दावा आहे, असा इस्लामचा दावा आहे. माझा पण विश्वास आहे. खूप खूप छान असा प्रतिसाद मिळतो आहे. तर अनेक धर्मपंडितांनी कुराणाचा आधार देऊन असं म्हटलेलं आहे की जगामध्ये एक न एक दिवशी इस्लाम हा अंतिमतः विजयी होणार आहे. हा विजयी होणारा धर्म आहे. सर्व जगाचा धर्म इस्लाम हाच होणार आहे. त्यांचे म्हणणे कुराणाच्या नुसार आपल्याला बरोबर वाटते का? कुराणानुसार ईश्वराने असं हे दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे की जर तुम्ही प्रामाणिकपणे इस्लामचं काम कराल तर तुमच्यावर येणारी संकटे, तुमच्यावर येणारे अरिष्ट हे सगळे अल्लाह दूर करेल. जसं बद्रच्या युद्धामध्ये असं झालं होतं की संपूर्ण ज्या टोळ्या होत्या अरबांच्या, त्यांनी विचार केला की हे रोजची कटकट नको यार, हे जे फार बदमाश आहे हा माणूस, म्हणजे प्रेषित मोहम्मदांच्या बाबत त्यांचा विचार, ह्याचं कामच समाप्त करून टाकू. ठीक आहे, म्हणजे काय करायचं? तर म्हणे आपण याला मारून टाकू. आपण सगळ्या लोकांनी, प्रत्येक कबिल्याच्या एका माणसाने निर्णय घेतला, तुझ्या कबिल्यातला सगळ्यात महत्त्वाचा कोणता मुलगा आहे तो जाईल. अशा 20-25 कबिल्याच्या सरदारांनी आपला एक एक मुलगा दिला आणि काय ठरवलं, रात्री त्यांच्या घरामध्ये जाऊन मारून टाकायचे त्यांना. ठरवलं. कशामुळे? ते काय म्हणायचे, अरे आमचा इतका एकसंघ अरब देश होता, याने फूट पाडून टाकली. बायको म्हणते इस्लाम, पती म्हणतो दुसरा, मुलगी एक म्हणते, बाप म्हणते आमच्यामध्ये फूट पाडणारा माणूस आहे, फूट पाड्या हा, या फूट पाड्या माणसाला अगोदर खातम करा, असं त्यांनी ठरवलं. हल्ला करण्याचा विचार केला, पण ईश्वराने त्यांच्यावर अनुकंपा केली आणि त्यांच्या डोळ्यात देखत ते निघून गेले. यांना समजलं पण नाही की हे कसं गेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी हिजरत करून मदिनेला ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना सांगितलं की अरे पंछी उडाला, आता काय करायचं? काय नाही म्हणायचं, कुठं गेला? मदिनेला. हरकत नाही म्हणे, मदिनेला जाऊन हल्ला करू. मग हे सगळे लोक म्हणजे कुरैशचे जे सरदार होते ते बद्रच्या ठिकाणी म्हणजे मदिनेच्या जवळचं ठिकाण आहे, प्रेषितांच्यावर हल्ला करण्याकरता, आक्रमण करण्याकरता गेले. तर कुराणामध्ये असं आलं, तुम्ही अल्प असाल परंतु अल्लाह तुमच्या मदतीला आपले फरिश्ते पाठवणार आणि तुम्ही म्हणा त्यांचे लढा. ते 1000 माणसे होती त्यांची आणि ह्यांचे फक्त 300 लोक होते.
मुसलमान. ह्यांच्याकडे हतियार नाही, तर ते खजुराची झाड असतं ना, त्याचं दंठेला असतो बघा, तो दंठेला एकाच्या हातात होता. त्या दंठेल्याने तो त्या अरबांच्या मोठ्या सरदारांशी लढायला गेला. तरी परंतु त्या युद्धामध्ये हे यशस्वी झाले. कसे झाले माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेस हे युद्ध जिंकून परत येऊ लागले त्यावेळेस त्यांचे लोक त्यांना सांगले, वा काय कमाल आहे बाबा तुमची, इतक्या कमी संख्येने तुम्ही असताना तुम्ही ज्यांना अरबांच्या इतक्या मोठ्या शक्तीला पराजित केलं असं म्हणून त्यांच्या ज्यावेळेस लोक स्वागत करू लागले त्यावेळेस ते चूप. अरे काय बोला ना म्हणे, काय काय सांगा म्हणे तुम्हाला, तुम्ही आमचं कशाला कौतुक करतात? हां, अरे तुम्ही जिंकून आला समुद्र. अरे बाबा म्हणे, आम्ही हात उचलला की तिथे आम्हाला त्याची मान खाली पडलेली दिसायची. आम्ही पायाला मारायला गेलो तो खालीच पडायचा. म्हणजे आमचा वार शत्रूवर पडण्याआधीच तो गर्भगळीत होऊन किंवा मरून पडायचा. आम्ही काय करायचं? हे कसं झालं? अल्लाहने वादा केला होता की आम्ही आमचे फरिश्तेला पाठवू, ते फरिश्ते आले आणि त्यांनी ते काम केलं, त्याच्यामुळे आम्हाला यशप्राप्ती झाली. म्हणजे ईश्वराच्या म्हणजे अस्तित्वावर आणि ईश्वराच्या मदतीवरचा विश्वास कुराणामध्ये जागोजागी टाकलेला आहे. म्हणून तसा दिवस येईल तेव्हा येईल, परंतु तूर्त यांना कुठलंही संकट असेल तरी मुसलमान जर त्या श्रद्धेवर ठाम असेल तर जगाची कोणतीच ताकद मुसलमानाला पराजित करू शकत नाही. खूप छान तुम्ही अल बद्रच्या लढाईबद्दल बोललात. काही धर्मपंडितांनी कुराणाच्या आधारे असं म्हटलेलं आहे की इस्लाम हा परिपूर्ण व अंतिम धर्म आहे, तो अपरिवर्तनीय असून त्यात कधीही बदल होऊ शकणार नाही. कुराणानुसार हे खरं वाटतं का आपल्याला? हां, खरंच आहे. कारण काय, पूर्वीचे जे प्रेषितांच्या शिकवणीला मध्ये बदल झाला त्याच्यामुळे लोकांना भीती वाटत होती. आता हे राहील की बदल काय होईल? तर अल्लाहने सांगितलं की आता हा अंतिम ग्रंथ आहे, तुम्ही अंतिम प्रेषित आहात आणि तुमच्या कुराणाच्या सुरक्षेची जबाबदारी आता मी स्वतः घेतो आहे. अल्लाहनेच घेतलेली आहे. म्हणून बघा, तुम्ही आज इंडोनेशियाचं कुराणाची प्रत घ्या, जपानची घ्या, अमेरिकेची घ्या, चायनाची घ्या आणि भारताची घ्या, एका अक्षराचा काना मात्राचा फरक तुम्हाला आढळणार नाही. आज जगामध्ये एकच ग्रंथ असा आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, फक्त एक कुराण आहे. कारण त्याच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः ईश्वराने घेतलेली आहे. पॅन इस्लामिझम नावाची एक संकल्पना आहे, जगातले सर्व मुस्लिम आपले बंधू आहेत, एक उम्मा आहे, ही एक कल्पना आहे, ती काय आहे? तीच आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना, कौमियत आणि मिल्लत. कौमपरस्ती म्हणजे काय? आप माझी माणसे चांगली असो की वाईट असो, हा विचार इस्लामला मान्य नाही. उदाहरणार्थ पाकिस्तानचे मुसलमान आहेत, भारताचे मुसलमान आहेत, इंडोनेशियाचे मुसलमान आहेत. हे तिन्ही देशांचे मुसलमान हे एकच आहेत. एक जसं आपल्याकडे राष्ट्राची कल्पना कशी आहे, भौगोलिकदृष्ट्या एक असावं, सीमा असाव्यात, पॉप्युलेशन असावी, ज्याला आपण काय सार्वभौमत्व असावं, हे आपल्या काय राष्ट्राच्या कल्पना आहेत ना, तशा कल्पना इस्लाममध्ये आधारित आहेत. इस्लामवर जिथला कुठला मुसलमान असेल, कोणतीही भाषा बोलणारा असू दे, परंतु तो जगाच्या पाठीवर कुठे जरी असला तरी तो एकच राष्ट्राचा भाग आहे. मिल्लत आहे ती, इस्लामी मिल्लत असा विचार आहे. म्हणून पॅन इस्लामिझम जे आहे ना, हे शाह वलीउल्लाह आणि त्याच्यानंतरचे जे लोक होते ना, म्हणजे लढाऊ वृत्तीचे, त्यांनी सांगितलं की नाही, सगळ्याच मुसलमान बांधवांना बांधून टाकू आपण. अफगाणिस्तान असेल, इकडचं असेल, तिकडचं, सगळ्यांच्या मध्ये ही भावना पेटून टाकू. तुम्ही ज्यांना गर्भगळीत होऊ नका, तुमची सत्ता गेली असली म्हणजे काय झालं, परंतु आपण ती सत्ता पुन्हा प्राप्त करू शकतो. संपूर्ण जगामध्ये पसरलेले जे मुसलमान आहेत त्यांच्याकडे रॉ मटेरियल आहे, साधने आहेत, सगळं आहे, फक्त जोश कमी आहे. तुमचं शिक्षण नाही, शिक्षण घ्या, सगळ्यांच्या एकत्र करा आणि संपूर्ण मुसलमान जे जगाच्या पाठीवर आहेत त्या सगळ्यांची मोठ बांधा, असं म्हणणारा तो प्रघात होता. आपण बघतो की काळाच्या ओघामध्ये कल्पना बदलत जातात, लोकशाहीची कल्पना पण विकसित होत गेली आहे. आजकाल जो भौगोलिक किंवा सेक्युलर राष्ट्रवाद मानला जातो तो मूळ इस्लामला मान्य आहे का? भौगोलिक म्हणजे कसा? भौगोलिक म्हणजे प्रदेशाच्या आधारावर असलेला. भारत, पाकिस्तान, इराण, वेगवेगळे भौगोलिक राष्ट्रवाद. राष्ट्रवाद तर इस्लामला मान्यच नाही ना. मी काय सांगितलं तुम्हाला, इन ताज़ा खुदाओं में बड़ा सबसे वतन है. इकबाल कवी होते, त्यांनी म्हणजे ही कल्पना समजावून सांगितलं की आता ह्या लोकांनी अल्लाहऐवजी राष्ट्राला आपलं काय म्हणू आपण त्याला पूज्य बनवलेलं आहे. आराध्य दैवत आता त्यांच्याकडे राष्ट्र आहे, देवी देवता नाहीत, राष्ट्र आहे. जसं RSSची कल्पना आहे, राष्ट्रवाद, राष्ट्र पहिल्यांदा, बाकी काही महत्त्वाचं नाही. म्हणजे पूजा करण्याकरता हा देव, तो देव, 33 कोटी देव, हे सगळं सोडा बाजूला, राष्ट्र. आपण पूजा कोणाची करायची? राष्ट्राची. त्या कोणाकरता करायचा? राष्ट्राचा. म्हणजे जे काम पूर्वी अल्लाह करता लोक करत होते ते काम आता लोकांनी राष्ट्राकरता करायला पाहिजे. म्हणजे राष्ट्राची पूजा
म्हणजे राष्ट्राला अल्लाच्या जागी ठेवणे हा राष्ट्रवाद इस्लामला मान्य नाही. नाही, बिलकुल मान्य नाही. पाकिस्तानचा मुसलमान देखील असं म्हणू शकत नाही पाकिस्तान श्रेष्ठ आहे, भारतची भूमी श्रेष्ठ नाही, भारताचा मुसलमान भारत श्रेष्ठ आहे. अबे मूर्खा, एकाच पृथ्वीवरचे सगळे भाग आहेत. जसं संत्रा असतं किंवा मोसंबी असते, त्याचे वेगवेगळे भाग काढा तुम्ही, एकाच मोसंबीचे आहेत ना. तसं ही पृथ्वी एकच आहे. मग एकाच पृथ्वीमध्ये अमेरिकेचा म्हणतो मी मोठा, भारताचा म्हणतो मी मोठा, श्रीलंकेचा म्हणतो मी मोठा. हा वेडेपणा आहे. संपूर्ण पृथ्वी एकच आहे आणि संपूर्ण मानवजात एक आहे, अशी इस्लामची धारणा आहे. छान, खूप छान. इस्लाममध्ये हिजरत ही फार महत्त्वपूर्ण कल्पना आहे. मक्केमध्ये असताना पूर्णपणे इस्लाम पाळता येत नाही, म्हणून मोहम्मद पैगंबर यांनी इसवी सन 622 मध्ये आपल्या 150-200 अनुयायांसह मक्केहून मदिनाला गेले होते. याला आपण हिजरत म्हणतो. हो. त्यानंतर पुढील काळात संकल्पना अशा प्रकारे प्रचारात आली की ज्या ठिकाणी इस्लामी राज्य नाही तेथून मुसलमानांनी निघून इस्लामिक राज्यात जावे. 1803 मध्ये धर्मपंडित शाह अब्दुल अजीज यांनी एक धर्मादेश काढलेला होता की भारत हा दारुल इस्लाम राहिला नसून तो दारुल हरब झालेला आहे. दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचे राज्य असणारी भूमी, बरोबर, आणि दारुल हरब म्हणजे गैर मुस्लिम राज्यकर्त्यांची भूमी. मौलाना आझादांनी व अन्य काही मौलवींनी 1921 मध्ये धर्मादेश जारी करून भारतातील सर्व मुसलमानांना हा देश सोडून अफगाणिस्तानमध्ये जाण्याला सांगितलेलं होतं. थोडक्यात दारुल इस्लाम, दारुल हरब व हिजरत या काय कल्पना आहेत हे आम्हाला सांगा. आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. दारुल हरब म्हणजे ज्यांच्याशी आपण युद्धामध्ये आहोत. दारुल इस्लाम म्हणजे ज्या ठिकाणी इस्लामचं राज्य आहे. आणि दुसरं काय ज्याला आपण सांगितलं, आपण सांगितलं दारुल हरब आणि दारुल हिजरत. मुद्दा असा आहे की त्या काळामधली जी परिस्थिती होती ना, त्यावेळेस त्यांचा लढा मुख्यत्वे शिखांशी होता, इंग्रजांशी होता. म्हणजे आपण ज्यांचं नाव घेतलं ना, अब्दुल अजीज वगैरे, तो काळ जो ना त्यांचा होता. स्वातंत्र्यानंतरच्या ज्या कल्पना आहेत ना, त्याच्यामध्ये इस्लाम बदललेला नाही, इस्लाम तोच आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की भारतामधल्या मुसलमानाला सौदी अरबपेक्षा जास्त आनंदाने, सुखाने, समृद्धीने आणि इस्लामनुसार चालण्याची मुभा ह्या देशामध्ये, भारत देशात. आय लव्ह इंडिया. याचं कारण हेच आहे. सौदी अरबमध्ये मी जे करू शकत नाही ते मी येथे करू शकतो. सौदी अरबच्या राजाविरुद्ध कोणी जर तोंड उघडलं तो घरी जाण्यापूर्वी अरेस्ट होतो आणि त्याला तुरुंगात टाकून देतात. का? तू राजेशाहीच्या विरुद्ध बोललास, तू बंड करणार आहेस, नालायक, अंदर. येथे मी मोदींना शिव्या घालू शकतो पण कोणी मला अटक करू शकत नाही. हे स्वातंत्र्य भारतामध्ये. वा, प्रजासत्ताक दिनी आपली ही टिप्पणी खूप महत्त्वाची आहे. रंग चढत जाणारी मुलाखत आहे. समाज माध्यमावरती आम्ही आवाहन केल्यानंतर जे काही प्रश्न आले होते, आपल्या बहुतेकांच्या मनामधला, बुद्धीमधला छळणारा जो प्रश्न आहे, या प्रश्नाकडे आपण जातोय आता. जिहाद ही जी संकल्पना आहे ती इस्लाममधली फार मूलभूत संकल्पना मानली जाते. अगदी इस्लामचा 6वा स्तंभही तिला मानलं जातं. हो, बरोबर. या संकल्पनेबद्दल आम्हाला थोडक्यात समजावून सांगा बरं. जिहादचा अर्थ आहे सततचा प्रयत्न, संघर्ष नाही, सततचा प्रयत्न. आता मी तुमच्या समोर इस्लाम समजावून सांगत आहे, हा जिहादच आहे. तुम्ही मला चांगला जिहाद, तुझ्या हातात तलवार नाही. तर जिहाद आणि खितालमध्ये फरक आहे. जेव्हा जिहाद करत असताना अडचणी येतात आणि लोकांचं जीव घेण्याची तुमची प्रवृत्ती होऊन जाते, तेव्हाच तुम्हाला तलवार उचलता येते, अन्यथा नाही. जोपर्यंत भारताच्या मुसलमानांना इस्लामनुसार चालण्याची, वागण्याची, बोलण्याची मुभा असेल, तोपर्यंत कोणताच मुल्ला, कोणताच मौलवी, कोणताच माणूस हे सांगू शकत नाही की चल उचल तलवार, सांगू शकत नाही. कारण काय? पुराणच तसं नाही. आम्हाला जे आहे ना संघर्ष, आपण जसं आपण मार्केटिंग करतो, मार्केटिंगमध्ये काय असते, तुमचा एक प्रॉडक्ट आहे, तुम्ही 4 लोकांकडे जाता, सांगता असं आहे तसं घ्या, तुम्ही पटलं घेईल, न पटलं हाकलून देईल. तसंच इस्लामचं देखील आहे. मला जो काही इस्लाम समजलेला आहे किंवा कुराण वाचून ज्याला समजण्यात आलेला आहे त्याला पटला तर घेईल, नाही पटलं तर सोडून देईल, प्रश्न मिटला. म्हणजे जिहादचा अर्थ आहे सततचा प्रयत्न, सततचा संघर्ष नव्हे, सततचा प्रयत्न. आणि जिहादविषयी माननीय मोरे साहेबांनी जे चॅप्टर दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, मुस्लिम मनाचा शोध, अप्रतिम आहे. त्याला उत्तर नाही. 17 मौलवीनं दाखवा याच्यात काय चूक आहे, नाही म्हणे बरोबर आहे, संपलं काम. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आम्ही आमच्या पद्धतीने, आता मी शेषराव मोरे साहेबांच्या पुस्तकाचा परिचय आमच्या समाजात करून दिला,
मोरे साहेबांनी त्याच्यापेक्षा मोठी मौल्यवान कामगिरी ही केली की त्यांनी जो बुद्धिवादी समाज होता, डॉक्टर्स, लेक्चरर्स, प्रोफेसर्स, ॲडव्होकेट्स, राजकारणी, शिकलेली माणसे, यांच्यापर्यंत इस्लाम जसा आहे तसा मांडला. ती माझी अवकात नव्हती मांडायची, ती त्यांनी केली, म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. तुम्ही असं म्हणालात की परिस्थितीनुसार तलवारीचा उपयोग केला जाऊ शकतो. हो, बिलकुल. जिहाद म्हणजे अल्लाच्या कार्यासाठी संघर्ष असं म्हटलं जातं. हो हो. अल्लाच्या कार्यासाठी म्हणजे नेमकं काय? म्हणजे जसं आता तुम्हाला सांगू का, आमच्याकडे यांना सध्या नमाजीचं लाऊडस्पीकर्स लावलेले आहेत. आता सांगितलं गेलं अरे हे पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, चांगली गोष्ट नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे बेकार गोष्ट आहे. तुमची अजान असेल ठीक आहे, तुम्हाला अजान द्यायचा अधिकार आहे, पण कसा? दुसऱ्याला त्रास न देता. हे मान्य करलं मी. म्हणून आता समजा मशिदीवरून कोणी भोंगे काढले, कोणीही मुसलमान असं म्हणत नाही की का काढलं रे बाबा, परंतु ही वस्तुस्थिती आहे की जी मर्यादा तुम्ही, जे काम तुम्ही सगळ्यांच्या करता करता ते कराल ना, मुसलमानांना काहीच आक्षेप नाही. परंतु गंमत कशी होते, काही गोष्टी आपण काय करतो आपल्या स्वतःच्या मर्जीनुसार करतो. मी तुम्हाला उदाहरण देतो तुम्हाला. मी येताना मला असं वाटलंच होतं काहीतरी प्रश्न खोचक निघेल म्हणून मी एक म्हणजे मुसलमानांना शासनाविषयी किंवा त्यांच्या राष्ट्रप्रेमामध्ये अडथळा काय आहे, का मुसलमान जीवाभावाने म्हणजे सामील होत नाही, त्याचे तुम्हाला एक उदाहरण देतो. हे बघा, आपल्या संविधानामध्ये जे ना जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्या मार्गदर्शक तत्वामध्ये असं म्हटलेलं आहे की आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. म्हणजे कृषी वाढवायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये जे प्राणी आहेत म्हणजे बैल वगैरे आहेत किंवा इतर आहेत त्यांचं आणि आधुनिक शास्त्र म्हणजे शेतीचं शास्त्र यांची तुम्हाला सांगड घालायची आहे पुढे. आणि विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपुणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरता उपाययोजना करील. हे आहे 48व कलम गायडिंग प्रिन्सिपल. याच्यात काय म्हटलेलं आहे, तुम्हाला कृषी करता जे उपयुक्त जनावरे आहेत त्यांची कत्तल तुम्ही करू नका, कबूल आहे. गायीची कत्तल थांबवणे हा धार्मिक मुद्दा आहे की कृषीचा मुद्दा आहे. कोणता मुसलमान जी गाय वासरू देणारी आहे, जी गाय दूध देणारी आहे, त्या गायीची हत्या करतो? कोणीच करत नाही. अरे सगळे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना वाटतं रे दूध द्यायली ना, वासरू देणार आहे, कशाला द्यायचं त्याला? जी गाय भाकड झालेली असते, जिच्याकडून दूध नाही, काहीच नाही, जळ आहे शेतकऱ्यावर, त्याला चारा घाल, त्याला तला कर, तो प्रार्थना करत असतो लवकर मरवा आहे, लवकर लवकर, असं त्या गायीला तो विकतो, पैसे घेतो आणि त्या गायीला कापून तो माणूस खात असेल. तुमच्याकडे कायदा करत असताना दृष्टिकोन हा प्रामाणिक पाहिजे. तुम्ही म्हशीच्या बद्दल का नाही सांगितलं? म्हशींची हत्या करू नका. म्हशींचं दूध गायींच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. फक्त तुम्ही असा उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख केलेला आहे? इतर दुभती व जुंपणीची गुरे. दुभती नाही का म्हशीला कापल्यावर बंदी का नाही? तर तुमच्या धार्मिक कल्पना तुम्ही मॉडर्निझमच्या टर्ममध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर मुसलमान विश्वास ठेवायला कानात त्याच्या बिडी नाही. म्हणून ज्या लोकांना असं वाटते की मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात यावं, त्यांनी स्वतः प्रयत्न करून प्रामाणिक व्हायला पाहिजे. प्रामाणिकपणे तुम्ही जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांचा विश्वास संपादन करू शकत नाही. राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. तुम्हाला माहीत आहे, पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये आपल्या धार्मिक भावना आडव्या येतात. एखादा हिंदू व्यक्ती जेव्हा स्मरण पाहतो त्यावेळेस त्याला जाळण्याकरता जेव्हा आपण नेतो 4 ते 5 क्विंटल लाकूड जाळतो आपण, आणि त्याच्यामुळे सगळ्या पर्यावरणामध्ये त्याचे जे गॅसेस वगैरे ते पसरतात. काही बाबा आमटेसारखी माणसे असतात की ते म्हणतात की माझ्या मृत्यूनंतर मला जाळू नका, मला जमिनीमध्ये दफन करा. आपण ह्या गोष्टीकडे न येता एक कॉमन सिव्हिल कोड करूच का रे आपण? तर करून टाका. मुसलमान बदमाश असेल खूप जन्माला घालत ते करा. अरे ते तर नंतरच आहे ना रे बाबा. त्याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला कोणता धोका पोचायला?
तुम्ही पर्यावरणाला धोका निर्माण करत आहात, तो संपवण्याकरता का नाही करत असता तुम्ही? तुमची हिंमत नाही. काय कारण आहे? तुमच्या स्वतःच्या धार्मिक श्रद्धावर याचा परिणाम होतो, म्हणून तुम्ही ते न करता आडमार्गाने आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता. ही अडचण जेव्हा असह्य होईल त्यावेळेस जिहाद, तलवार, बंड या सगळ्यांचा मार्ग मोकळा होईल. आणि जोपर्यंत ते नाही तोपर्यंत मुसलमान गुन्ह्या गोविंदाने ह्या देशाला आपला देश मानून प्रेमाने राहतील. तुम्ही असं म्हणालात की सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, इस्लाम जो आहे तो सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. हो. पण कादियानी किंवा अहमदिया पंथ जो आहे या पंथाला अन्य मुसलमान इस्लाम धर्मीय मानत नाहीत. मी आपल्याला पाकिस्तानात आणि सौदी अरेबियात तर कायद्यानं त्यांना काफिर म्हणून जाहीर केलंय. तुमचं आणि अहमदिया पंथीयांचं नेमकं कुठल्या बाबतीमध्ये मतभेद आहेत? मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की आदम हे पहिले प्रेषित आणि प्रेषित मोहम्मद हे अंतिम प्रेषित. त्यांच्यानंतर जो कोणी सांगतो की मी प्रेषित आहे त्याला आम्ही प्रेषित मान्य करत नाही. ते जे गुलाम अहमद कादियानी होते पाकिस्तानचे, त्यांना काय वाटलं, प्रेषितांना खूप म्हणजे कीर्ती मिळाली, अरे बाबा काय लवकी झाला, चला आपण हे दुकान उघडू. जसं आपल्याकडे भारतामध्ये प्रत्येक माणूस येतो संत बनतो, तसं त्याला काय वाटलं आपण देखील काही संतपणा करू, आणि त्यांनी असं धंदा सुरू केला की मी देखील प्रेषित आहे. लोकांनी सांगितलं का अक्कल बिकल डोक्या जाग्यावर आहे की नाही, समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, ऐकतच नव्हता. मग कायदा करून पाकिस्तान शासनाने त्याला नॉन मुस्लिम डिक्लेअर करून टाकलं. आणि आजपर्यंत जगाच्या पाठीवर कोणीही कादियानीला मुस्लिम म्हणू शकत नाही. हे कारण आहे त्याचं. अंतिम प्रेषित मोहम्मद आहेत, त्याच्यानंतर कोणीच नाही, डेड स्टॉप आहे. अजून एक महत्त्वाची संकल्पना आहे जिझिया. जिझिया. सरकारने एखादा टॅक्स लावला की सगळ्या वर्तमानपत्रातून हेडलाईन येते सरकारचा नवा जिझिया. तर औरंगजेबानं सुद्धा हिंदूंवर जिझिया लावला म्हणून खूप असंतोष निर्माण झाला होता त्या काळामध्ये सुद्धा. इस्लाममध्ये हनाफी, हनबाली, मालिकी व शफी अशा 4 मुख्य विचारधारा आहेत. त्यापैकी फक्त हनाफी परंपरेनुसार हिंदूंकडून जिझिया घेता येतो. मात्र उर्वरित परंपरा असे मानतात की कुराणानुसार जिझिया फक्त किताबी म्हणजे ग्रंथधारकाकडूनच तो घेता येतो. हिंदू हे ग्रंथधारक नसल्यामुळे त्यांच्याकडून तो घेता येत नाही. कुराणातील फक्त एकाच आयातीत जिझिया घेण्याचा उल्लेख आलेला आहे व ती आयात अगदी शेवटच्या अवतरण काळामध्ये आलेली आहे पैगंबर साहेबांच्या. तर जिझिया खरोखर काय आहे हे आम्हाला थोडं समजावून सांगा. इस्लामची संकल्पना अशी आहे की एखाद्या माणसाला अतिशय तळमळीने प्रेमाने समजावून सांगायचं इस्लाम काय आहे. हेच काम शासनाचं असते. समजा एखाद्या इस्लामी राज्याचं भांडण दुसऱ्या राज्याशी झालं तर त्याच्यामध्ये काय होणार, कधी मुसलमानांचा पराजय होणार, कधी दुसऱ्यांचा पराजय होणार. तर ज्यांचा पराजय व्हायचा आणि जर ते नॉन मुस्लिम्स असतील तर त्यांच्या लोकांना युद्धकैदी बनवले जाते. आता हे जे युद्धकैदी असतात त्यांची काय म्हणजे व्यवस्था करायची, तर युद्धकैद्यांच्या बाबत इस्लामचा आणि कुराणाचा नियम असा आहे की त्यांना तुम्ही चांगली वागणूक द्या. जर ते तुमच्या चांगल्या वागणुकीने, तुमच्या समजावणीने इस्लाम त्यांनी स्वीकारला, अतिशय उत्तम आहे. आणि समजा त्यांनी सांगितलं की नाही बाबा ते काहीतरी झालं, आम्ही इस्लाम स्वीकारेन, तुम्हाला वाटतं मुंडकं छाटा, परंतु आम्ही काही मुसलमान होणार नाही, तर हरकत नाही. इस्लाम त्यांना बळजबरीने मुसलमान करू शकत नाही, करत नाही. कुराणची आज्ञा आहे, कुराणात म्हटलेलं आहे. हे बघा सूरा युनूस पारा 21. मी तुम्हाला कुराणाचं हे वाचून दाखवतो जरा प्लीज. इंटरव्ह्यू चालू आहे, संपल्यावर आपण सगळ्यांना आवाहन केलेलं होतं SMS करण्याचं. आता मध्ये कोणी डिस्टर्ब करू नका. आमचा हा मुलाखतीचा कार्यक्रम झाल्यावर आमच्याकडे अजून काही प्रश्न आहेत, आम्ही त्याचा विचार करू. आणि यानंतर गुलाम समदानी साहेब नांदेडमध्येच राहतात, पूर्ण वेळ उपलब्ध आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू शकता. नंतर आपण आमची विनंती आहे की आमचं आता नियोजित जी मुलाखत आहे ती झाल्यावर आपण बिलकुल विचारू शकता. आपण आता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते उपलब्ध होतील तुम्हाला, तुम्ही विचारू शकता. सर समदानी सर. माहितीच नाही. एक संवेदनशील प्रश्न आहे. पाकिस्तान राज्यघटनेनुसार शरीयत विरोधी कायदे पाकिस्तानात अध्यायामध्ये तो आहे
तेथील जर शरीयत न्यायालय तुझ्या असे पालन कुराण कर्त्याची हदीस विरोधी इच्छा कायदे अशी असती घटना विरोधी म्हणून रद्द की करू पृथ्वी शकते. तलावर याचा सर्व अर्थ इमानधारक पाकिस्तान व खरोखरच इस्लामिक आज्ञाधारकच स्टेट आहे असं असावेत, आपल्याला वाटतं का? तर सर्व कायद्याने आहे, भूतलवासियांनी आचरणात त्यांची श्रद्धा यांना दादागिरी ठेवली आहे. असती. त्यांच्याकडे मग तू आमचे लोकांना जनतेवाले आहेत, भाग त्यांचं पाडशील म्हणणं का असं आहे की तुम्ही की ते भारतामध्ये नाही, तुम्ही इमानधारक स्वर्गामध्ये बनतील? आहात. का? कोणताही तिथे जीव म्हणे एखादी अशी अल्लाहच्या बुरखा घालून नुसती आज्ञेविना रस्त्यावर जात आहे, श्रद्धा एकटी आहे, ठेवू शकत तर नाही. कोणी माणूस येतो आणि कारमध्ये अल्लाहचा त्या बाईला प्रघात ओढून घेऊन असा जातो. आहे की कोणी जे दाद लोक घेत नाही, कोणी फिर्याद बुद्धीचा घेत नाही, उपयोग अशी करीत अराजकता नाहीत, तो पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर आहे. खाण टाकून असे देतो. आमचे नाते म्हणजे ज्याला इस्लाम आम्ही स्वीकारायचं म्हणतो, नाही, बरे दुरून नमस्कार त्याला पाकिस्तानला. औरंगजेब नको. पुन्हा जन्माला आला तरी त्याला मारू शकत नाही. बौद्धिक कुतूहल जागृत असणाऱ्या त्याच्या सगळ्या स्वतंत्र श्रोत्यांनी इच्छेवर पहिला प्रश्न आहे. जोपर्यंत त्याची स्वतःची इच्छा होणार नाही तोपर्यंत तो इस्लाम स्वीकारणारच नाही आणि त्याला कोणतंही शासन अगदी मुस्लिम इस्लामिक होण्याकरता बाध्य करू राज्यामध्ये शकत नाही. हा जनतेचे कुराणाचा नव्हे सिद्धांत तर आहे. अल्लाचे माझा नाही. सार्वभौमत्व आणि असलेल्या ह्या राज्यात सिद्धांतानुसार अल्लाचे तो कायदे जर युद्ध कैदी झाला तर त्याला काय काय करता येते? कायद्याच्या 2-4 त्याच्यामध्ये क्षेत्रात तरतूद येते. अल्लाचे एक तरतूद अशी आहे, काय? बदरच्या हे आपण युद्धामध्ये समजून 70 लोक ज्यांना कैदी झाले उदाहरणार्थ, होते, पण त्याच्यामध्ये बरेचसे लोक शिकलेले होते असा ठराव आणि घेतला मुसलमानांच्या मध्ये की बाबा बरेचसे लोक शेतकरी अशिक्षित भारत होते. आपण असं प्रेषितांनी करूया, सांगितलं कर्ज देऊ. तुमच्यापैकी जो सुशिक्षित कैदी आहे त्याने आमच्या 10 लोकांना 1% लिहिणं आणि वाचणं शिकवावं. ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी त्याची सुटका. म्हणजे युद्ध कायद्याची ही शिक्षा जगात पहिल्यांदा प्रेषित मोहम्मदांनी आणली. चुलीत गेलं तर चालेल, तुम्ही तुम्हाला अजून एक सांगतो. व्याज घेऊ शकत नाही, हराम आहे. शिक्षणाच्या बाबत इस्लामचं धोरण इतकं विशाल आहे की आपण ज्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणतो इंग्लंडची, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जे संस्थापक होते पोप जॉन पॉल सिल्व्हिस्टर टू, हा जो ग्रस्त होता याला ख्रिश्चन म्हणतात, ग्रस्त, म्हणजे तो कायदा कोणाचा वर अल्लाहचा. कुराणात काय म्हटलेलं आहे? व्याज देणे आणि घेणे हराम आहे. व्याज द्यायचं नाही. स्पेन मध्ये एक कार्डोवा नावाची आहे. युनिव्हर्सिटी आहे, खर्ताबा. ती assembly अरबी भाषेमध्ये त्याला खर्ताबा म्हणतात अधीन राहून आणि इंग्रजीमध्ये कार्डोवा. स्पेनची ती राजधानी उपस्थित करू शकत मोठं नाही शहर आहे. कुराणाला. त्या कार्डोवा मध्ये जे काही एक नियम इस्लामी कुराणामध्ये विद्यापीठ आहे, होतं त्याला की ज्याच्यामध्ये बाकीचे विषय समजा त्यांनी गणित असं करायचं. फिलॉसॉफी वगैरे हे तर शिकवले जायचेच, धर्म शिकवले जायचे हा. आणि विभिन्न भाषा शिकवल्या जायच्या. त्या विद्यापीठामध्ये कार्डोवा आणि युनिव्हर्सिटीमध्ये हे गरीब आहेत. पोप जॉन सिल्व्हिस्टर टू ह्याने शिक्षण घेतलं आणि तो ज्या इंग्लंडला परत आला त्यावेळेस त्याने पहिल्यांदा ऑक्सफर्ड विद्यापीठ स्थापन केलं. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या इतिहासाच्या पुस्तकात 7व्या वर्गात आजही उपलब्ध आहे. मित्रांनो, शिक्षणाच्या बाबत इस्लामने हा सिद्धांत केला की जर तुम्ही अशिक्षित असाल तर कैद्यापासून अक्कल घ्या, मानपान ठेवू नका, त्याच्यापासून शिक्षण घ्या. हा एक मुद्दा म्हणजे युद्ध कैद्यांच्या बाबत. युद्ध कैद्यांच्या बाबत असं आहे की त्यांना आपण तुम्ही जे खाता ते खाऊ घाला, उलट चांगली वागणूक द्या. प्रेषितांच्या सुविद्य पत्नी होत्या, सौदा त्यांचं नाव होतं. वयोवृद्ध बाई होती 50-55 वर्षाची. ती प्रेषितांना म्हणाली, अहो म्हणे तेथे ते जे कैदी आले काय करतात? तरुण ते जागीरदाराची त्यांचे चा- केस मुलगी विंचरलेले आहेत, आणि मी त्यांचे गरीबाचा केस मुलगा दुरुस्त करू लग्न का? केलं. हा, हरकत नाही म्हणे. तुमचे बदमाश म्हणून प्रेषित मारायला मोहम्मदांच्या लागतात. पत्नीने मारतात. युद्ध अनर्की- कैद्यांच्या आपलं केसांना हरियाणा वगैरे म्हणजे दुरुस्त पण आहे. केलं. हा इतिहास आहे मित्रांनो. तर ही जी या आमदार केली मध्ये तिला त्यांना थांबवण्याकरता जीव घालणे, समजा त्यांचा कायदा माना केला. मारणे अजिबात नाही. हे लोक जागीरदाराच्या त्यांना पोळी मुलीने खाऊ घालायचे आणि स्वतः कफालाकाच्या खजूर खायचे. मुलीशी लग्न म्हणजे करायचं आपल्या नाही. युद्ध कैद्यांच्या असा बाबत पाकिस्तानच्या इस्लामचा सिद्धांत मुलीने आहे. कायदा किंवा केला. अदला बदली, तो आमच्या कधी कायदा तुमच्याकडे, तुमच्या कधी आमच्याकडे, चला बदलून घ्या. काय करणे इस्लामच्या अतिशय रेअरेस्ट रेअर अपलत माणूस. केस मध्ये आणि अतिशय एखाद्या माणूस वेळेस एखाद्या लग्न युद्ध करू शकतात. कैद्याला हा इस्लामचा मारलं कायदा, जायचं. कुराणाचा आहे. म्हणजे त्या कायद्यामध्ये बळजबरीने त्याच्यावर इस्लाम न लादता त्याला सुखा समाधानाने जगू द्यायचं, त्याचं संरक्षण करायचं, त्याचा एक टॅक्स जिझिया नावाचा घेतला जायचा. ठीक आहे बाबा, तू इस्लाम मान्य नाही, तुला हरकत नाही, तू तुझी आराधना कर, पूजा कर, जे काही तुला करायचे ते कर, तुला पूर्ण पावणे. ठीक आहे, तुझ्या जवळपास प्रॉपर्टीची गॅरंटी आम्ही घेतो, तुझ्या मुलाबाळांच्या अस्मितेची गॅरंटी आम्ही घेतो, तुझं संरक्षण करणं आम्ही घेतो आणि ह्या तुला देत असलेल्या संरक्षणाचा एक टॅक्स तू देऊ शकशील इतक्या प्रमाणामध्ये तुझ्याकडून घेतो, त्याला जिझिया असे म्हणतात. ते प्रेषितांच्या काळात म्हणजे पुस्तकधारकांच्याकडून घेण्यात आलं. नंतरच्या काळात त्या लोकांनी त्याच आचरणाला समोर ठेवून बाकीच्या ठिकाणी ते त्यांनी घेतलेलं आहे. परंतु मुद्दा असा आहे की तुम्हाला इस्लाम लादून त्याला मुसलमान बनवता येत नाही. इस्लामिक राज्य, इस्लामिक स्टेट आता या इतक्यात 1-2-3 वर्षामध्ये खूपच गाजत आहे. तर काय आहे इस्लामिक स्टेट ही कल्पना? ती जी ISIS म्हणतो ना आपण, दाईश, हा, दानिश. तिच्याबद्दल नेमकी माहिती आम्हाला नाही.
ते कुराणाच्या विरुद्ध वर्तन करत असतील तर अल्लाह त्यांना शिक्षा देणार आहे. आम्ही त्यांच्या कोणत्याही कृतीबद्दल समर्थन करत नाही किंवा विरोध करत नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे त्यांच्याविषयी ठोस माहितीच नाही. एक संवेदनशील प्रश्न आहे. बघा, पाकिस्तान तेथील राज्यघटनेनुसार शर्यत विरोधी कायदे पाकिस्तानात करता येत नाहीत. तेथील शर्यत न्यायालय असे कुराण हदीस विरोधी कायदे घटना विरोधी म्हणून रद्द करू शकते. याचा अर्थ पाकिस्तान खरोखरच इस्लामिक स्टेट आहे असं आपल्याला वाटतं का? कायद्याने आहे, परंतु आचरणात त्यांचं ज्यांना दादागिरी आहे. त्यांच्याकडे आमचे जे नातेवाईक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही भारतामध्ये नाही, तुम्ही स्वर्गामध्ये आहात. का? तेथे म्हणे एखादी अशी बुरखा घालून स्त्री रस्त्यावर जात आहे, एकटी आहे, तर कोणी माणूस येतो कारमध्ये त्या बाईला ओढून घेऊन जातो. कोणी दाद घेत नाही, कोणी फिर्याद घेत नाही. अशी अराजकता पाकिस्तानमध्ये आहे असे आमचे नातेवाईक सांगतात. म्हणून आम्ही म्हणतो बाबा रे दुरून नमस्कार पाकिस्तानला नको. हा प्रश्न बौद्धिक कुतूहल जागृत असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांनी पहिल्यांदा काळजीपूर्वक ऐका. इस्लामनुसार सार्वभौमत्व हे अल्लाचे असते. अगदी इस्लामिक राज्यामध्ये जनतेचे नव्हे तर अल्लाचे सार्वभौमत्व असलेल्या राज्यात चाळीस प्रश्नांची उत्तरं समदानी साहेबांनी दिलेली आहेत आणि खूप आपण उत्तरार्धाकडे आपण पोहोचत आहोत. शेवटचे काही प्रश्न आहेत, आपण थोडंसं गतिमान ही मुलाखत करू. आपण शेवटचे काही प्रश्न आणि लोकांच्या कुतूहल जे आहे ना, ज्यांच्याबद्दल ज्या गोष्टींबद्दल जास्त आहे त्या संबंधातले प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही सुरुवात करा त्याची. आपण मौलाना सय्यद आला मौदुदी यांचा आता संदर्भ दिलेला होता. ते इस्लामचे गाढे अभ्यासक होते, प्रख्यात विचारवंत होते आणि जमाते इस्लामीचे ते संस्थापक होते. त्यांचे दोन विचार मी तुम्हाला वाचून दाखवतो.
ज्या क्षणी तुम्ही कलमा उच्चारता, कलमा म्हणजे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलल्लाह, बरोबर. म्हणजे अल्लाह एकमात्र आहे आणि मोहम्मद त्याचा प्रेषित आहे. ज्या क्षणी तुम्ही कलमा उच्चारता त्या क्षणी तुम्ही हे मान्य करीत असता की कायदा हा फक्त अल्लानेच केलेला असतो, फक्त अल्लाह हाच सार्वभौम असतो, तोच तुमचा राज्यकर्ता असतो, फक्त तुम्ही त्याची आज्ञा पाळीत असता. तसेच फक्त अल्लाचा ग्रंथ म्हणजे कुराण व त्याच्या प्रेषितांची शिकवण म्हणजे हदीस यातील गोष्टीच सत्य आणि योग्य आहेत असे तुम्ही मानत असता. त्यांचं दुसरं एक कोटेशन मी वाचून दाखवतो तुम्हाला. इस्लामचे अंतिम ध्येय मनुष्याचा मनुष्यांवरील अधिकार नष्ट करून त्यांना एकमात्र अल्लाच्या अधिकाराखाली आणणे हा आहे. मनुष्यांचे मनुष्यावरील अधिकार हेच सर्व भ्रष्ट शासनाचे मूळ आहे. यात परिवर्तन व सुधारणा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अल्लाचे मनुष्यावरील सार्वभौमत्व मान्य करणे हा आहे. आणि त्यानंतर एक शेवटचं त्यांचं कोटेशन. अल्लाह हाच कायदा निर्माण करणारा आहे, त्यांचे प्रेषित त्या कायद्याचे प्रवक्ते व अर्थ लावणारे आहेत. मनुष्य हा फक्त त्या कायद्याचे पालन करणारा आज्ञाधारक आहे. या सगळ्या त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आम्हाला थोडासा समजावून सांगा. स्पष्ट आहे तो अर्थ, त्याच्यामध्ये असं अडचणीचं काहीच नाही. तुम्हाला मी सांगू म्हणजे त्यांचं म्हणणं फक्त असं आहे की तुम्ही एकदा कलमा उच्चारला, मुसलमान म्हणून झालात की तुम्हाला जे जगामधील भेद आहेत ते सगळे भेद विसरावे लागतात. तुम्हाला सांगू, प्रेषित मोहम्मदांनी स्त्रियांच्या बाबत अतिशय उदार भूमिका ठेवली. ती कशामुळे? कुराणामुळे. म्हणजे आज मी मुसलमान आहे, माझ्यासमोर एक विधवा आली आणि मला सांगितलं की बाबा रे, ह्या विधवेचं तुझ्या मुलाशी लग्न करून टाक. म्हणजे ओके, काय दोघांना पसंत पसेल, लग्न होऊन जाईल. आज विधवेचा विवाह हा हिंदू संस्कृतीमध्ये दुर्मिळ भाग आहे. प्रेषित मोहम्मदांनी त्यांचं वय 25 वर्ष असताना ज्या विधवेशी विवाह केला तिचं वय 40 होतं. त्यांच्यापेक्षा 15 वर्ष वयाने ती बाई मोठी होती. आणि इतकंच नाही, 2 पती झालेले होते तिला. तशा बाईलाही त्यांनी सांगितलं की ही पवित्र आहे. काय कारण आहे? लग्नाने संबंध स्थापित झालेला आहे. कुराणाची शिकवण अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीशी लग्नाने संबंध झालेला असेल आणि काही नंतरच्या बेबनावामुळे ते विघटित झाले असतील, घटस्फोट झाला असेल किंवा विधवा कोणी झाली असेल, तरी ती पवित्र आहे. हा मानसिकतेचा प्रश्न आहे. ही मानसिकता असल्या कारणाने कोणताही मुसलमान एखाद्या विधवेशी, परित्यक्त्याशी किंवा ज्याला काय म्हणून दुर्बल घटकातील व्यक्तीशी लग्न करू शकते. मला आश्चर्य वाटलं. हैदराबादमध्ये माझी साळी राहते, म्हणजे माझ्या पत्नीची बहीण. तिचा नवरा जो आहे ना तो सौदी अरेबियातून आला, अरब माणूस. मी त्याच्या हैदराबादच होतो, फार जुनी गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लग्न चाललं, कशाचं? तो अरब माणूस आलाय म्हणे. आणि ही मुलगी कसं होईल त्याचं? ह्याला तर उर्दू भाषेच्या काही येत नाही आणि त्याला अरबी येते, इंग्रजी पण येते, दोघा नाही. होणार कसं? तो म्हणलं आपल्याला काय करायचं झालं, आपण गरीब माणसं. गपचूप बसलो मी. लग्न झालं, गेले ते सौदी अरेबियाला, घेऊन गेला पत्नी. आणि 2 वर्षानंतर ते परत आले. तर एक मुलगा त्यांना होता. आमच्या पत्नीशी संवाद झाला. विचारला मी त्याला की तुमचं संवाद कसा होतो, बोलता चालता कसं? तर ती काय म्हणाली, आपण मांजर पोसलं ना? तर म्हणे हो, मांजरीला जशी आपली भाषा कळते ना म्हणे, तशी माणसाला माणसाची भाषा कळते म्हणे. मस्त इशू चालले म्हणे, खुशीच होती बिचारी. हे कशामुळे झालं? ईश्वराने सांगितलेलं आहे संपूर्ण मानवजात एकच आहे, बस. कुठली असू दे, त्याची भाषा वेगळी, त्याची संस्कृती वेगळी, रंग वेगळा. ही बाई काळी, मुलगी काळी, तो गोरा म्हणजे प्रतिष्ठा काय, तो श्रीमंत, ही भिकारण. इतक्या सगळ्या अंतरांना कापून ते दोघे जे एकत्र झाले ते केवळ यामुळे की ईश्वराचा ग्रंथ, ईश्वराची आज्ञा त्या लोकांनी मान्य केलेली होती. ही शिकवण आम्ही भारतीय मुसलमानांच्या समोर ठेवत आहोत की बंधूंनो, अशा तऱ्हेचा समाज निर्माण करा. तुम्हाला पाहून बाकीचे सगळे लोक धावत येतील तुमच्याकडे. तुमचं वर्तन तसं नाही म्हणून तुमच्यावर तिरस्कार लोक करत आहेत. तुमचं वर्तन सुधारा, हे आपोआप मुसलमान होतील असं आम्ही सगळ्यांना सांगत असतो. थोडंसं गतीनं आपण चला पुढे जाऊ. ठीक आहे. कुराणामध्ये एक आदेश आला आहे की धर्माची सक्ती नसते. हो. आता आपल्या परिचयामध्ये ज्या उल्लेख झाला मुस्लिम मनाचा शोध या शेषराव मोरे सरांच्या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिली होती त्या प्रस्तावनेपैकी आपण एक होता. हो. त्यामध्ये जे प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमधलं जे कोटेशन आहे ते मी उद्धृत करतोय.
कुराणात आदेश आला आहे की धर्माची सक्ती नसते. खरे म्हणजे कोणत्याही विचाराचा स्वीकार करण्याची कुणावरही सक्ती नसते, पण त्याचा अस्वीकार करणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद जगातील विविध राष्ट्रांच्या कायद्यात केलेली आहे. त्याचप्रमाणे इस्लामच्या वरील आदेशाचा अर्थ असा आहे की इस्लाम धर्म स्वीकारावा अशी सक्ती नाही, पण ती न स्वीकारणाऱ्यासाठी अल्लाने शिक्षेची तरतूद करून ठेवलेली आहे आणि ती लागू होणारच. या प्रस्तावनेत पुढं असं म्हटलं आहे, अल्लाने मानव जातीसाठी इस्लाम हाच पर्याय निवडला आहे. त्याची इच्छा आहे की सर्वांनी तो स्वीकारून अल्लाची आज्ञा पाळावी. याच्याबद्दल थोडंसं अधिक स्पष्टीकरण करून सांगा बरं. हे ऐहिक जीवनामध्ये शिक्षा करण्याचं काम नाही. समजा सौदी अरेबियामध्ये आपल्या संपूर्ण म्हणजे सौदी अरबचं शासन आलं, इस्लामी शासन असं गरीब धरा, पण काही लोक म्हणतात की आम्ही स्वीकारणार नाही, तर त्यांना सौदी शासन जगातलं कोणतंच शासन हात लावू शकत नाही, धक्का नाही लावू शकत. त्याच्या मर्जीचा तो प्रश्न आहे. फक्त मरणोत्तर जीवनामध्ये ईश्वर त्याला स्वर्गाऐवजी नरकात टाकील, ही शिक्षा आहे. ती शिक्षा इलोकाची नाही, ती शिक्षा परलोकाची आहे.